आल्याबद्दल तुमच्या सर्व नमस्कार आणि अभिनंदन. तर आमचा मेन मुद्दा असा आहे श्री जेबी ग्रेन डीलरशिपच्या गैरकारबद्दल जे गैरव्यवहार कारबद्दल करत आहे त्यांच्या हे मुद्दा उचलण्यात जेबी ग्रेनचे जे अध्यक्ष आहेत श्री अनिल गुलाबचंद गुप्ता हे संस्था जे आहे आता सध्या रेसलिंगचे ट्रान्सपोर्टेशनचे काम करत आहेत पण ते लय गैरव्यवहार काम करण्यामुळे करत आहे. मैं हिंदी में थोड़ा सा चलेगा. ये जो गैर व्यवहार कर रहे हैं जेबी ग्रेन की संस्था इसको बॉम्बे का ए रीजन का कॉन्ट्रैक्ट ट्रांसपोर्टेशन का मिला है तो और इनको साले पोषण आहार का मिला और इनके ऊपर कितने आरोप लगे. उस संस्था का मैं वाइस प्रेसिडेंट हूँ मगर उसके अंदर ये लोगों ने हमारा नाम निकाल के बोगस नाम निकाल के उसका जो केस चालू है वो सब भी मुद्दा चालू है. अभी एक एक मुद्दा मैं उसमें सीरियल वाइज लिखा हूँ, एक एक सीरियल मुद्दा वो उपस्थित कर रहा हूँ. आप लोग को उसका पुरावा भी दे रहा हूँ. वो पेज पे जो पुरावा है उससे आप देखते जाइए और क्वेश्चन करते जाओ, मैं एक का जवाब दूंगा. मुद्दा क्रमांक 1. पहिला, विधानसभा उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब बनसोडे विधान भवन मुंबई जेबी ग्रेनची तक्रार 17/4/2025 रोजीचा अर्ज. काय होती तक्रार? त्यांची तक्रार केलेली आहे हे विधानसभा अध्यक्षकडे श्री कांबळे साहेबांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये असं आहे की या संस्थाने लय व्यवहार करत आहे. संस्था म्हणजे जे पैसे जे आहे संस्थाचे पैसे ते पर्सनल अकाउंट मध्ये जात आहे. त्याचे पण साक्ष पुरावा मी सर्व देणार आहे त्याचे आणि त्याचे कॉपी पण लावलेले आहे. ते कॉपी आपण पढू शकतात सर्व. ते 10-12 पानाचे आहे त्याच्यामध्ये. आणि मुद्दा क्रमांक दुसरा आहे ना 11 वरती आहे मुद्दा क्रमांक. त्याच्यामध्ये ते तक्रार आपण वाचू शकतात आणि त्याच्यामध्ये जे काय विषय विचारून घ्या आपण. आणि 11 वरती बघा पेजवर तक्रारचे त्यांच्या जे लिहिलेलं आहे विधानसभा अध्यक्षाकडे तक्रार झालेली आहे त्याच्यामध्ये त्या तक्रारमध्ये उल्लेख केलेला आहे 2023-24च्या आर्थिक उठाव जे आपल्या असतात फायनान्शियलच्या त्यांच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये अनिल गुप्ताला 80% आणि अमित गुप्ता त्यांच्या पोरगा आहे अनिल गुप्ताच्या त्याच्या 10%, शिवपूजन कमला प्रसाद गुप्ता यांना 10% दिलेला आहे. हे पर्सनल अकाउंट जे हे संस्थाचे अकाउंट ते पर्सनल अकाउंट मध्ये जाऊ शकत नाही. हे मेन मुद्दा आमचा आहे आणि त्याचा आम्ही पुरावा पण देत आहे. तो मुद्दा क्रमांक 3 पेज नंबर 47 2024-25 ऑडिट रिपोर्ट आहे. हे त्याचे हे 2000 संस्थाचे जे जॉईंट रेसलिंग विभागामध्ये जे टाकलेले आहे त्यांचे ते ऑडिट रिपोर्ट हे आहे. आणि मुद्दा क्रमांक 4 55 नंबर पेज वरती ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद केलेलं आहे त्यांनी पैशाचे. पेज नंबर 55 मध्ये ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद केलेला आहे अनिल गुप्ता. हे बघा अनिल गुप्ताला 80%, अमित व त्याच्या पोरगाला 10% आणि त्याच्या जिजा आहे त्याला 10%. हे लोकांनी ऑडिट रिपोर्ट मध्ये पण दिलेलं आहे. हे नियमच्या सरासर कायदेशीर गुन्हा आहे. संस्थाच्या पैशातून 1 रुपया आपल्या सुद्धा पर्सनल अकाउंट मध्ये ठेवू शकत नाही. आम्ही याचा विरोध केलेला आहे. आम्हाला मार आणण्याची धमकी काय ना प्रेशर काय टाकायचे सर्व टाकायचे आहे सर्व चाललेलं आहे. हे पुरावा पण आहे. ज्यांना विचारायचं मी हे पेपर दिलेला आहे सर्वांना. जे काय विचारायचं नंतर आम्हाला आता विचारून घ्या ते पण आहे सर्व देत आहे. माझ्या मी याच्या जेबी ग्रेन डीलर असोसिएशनच्या उपाध्यक्ष आहे जनरल उपाध्यक्ष आणि मी चालक मालक संघटना मुंबईच्या पण जनरल सेक्रेटरी आहे मुंबईच्या रेसलिंग युनियनच्या. आणि हे यांच्या एवढा गैरव्यवहार चालत दुकानदारांना त्रास द्यायचे. जेबी ग्रेनला जे टेंडर लागलेलं आहे रिजन मध्ये ते पर बाचके दुकानावरून 20 ते 25 रुपये उतरवाई घेतात. ते टेंडर मध्ये जे की क्लॉज आहे की तुम्ही जे तुम्हाला गव्हर्नमेंटने 105 रुपये भाडे दिलेले आहे 10 टनाचे 10,500 रुपये जे भाडे दिलेले आहे त्या भाड्याच्या हिशोबाने 1 रुपये तुम्ही उतरवाई घेऊ शकत नाही. थप्पी लावून सर्व तुम्हाला द्यायचे. पण याची एवढी दादागिरी आहे
की जे पण दुकानदार त्यांना कंप्लेंट करतात त्यांना एक माल टाकतात, एक माल नाही टाकतात. का ही पॉस मशीन जे आपल्या 1 तारखेला नाही चालू होत, कमी 5 ते 6 तारखेला चालू होतं. तर हे लोक काय करतात, जसा गहू टाकला तर तांदूळ त्याला 20-25 तारखेच्या नंतर तो काय दुकानदार फक्त गहू एक माल देऊ शकत नाही. दोघं माल असणार तर तो दोघं वाटप करणार. जे पैसे यांना उतरवाई नाही देत त्याला तो माल टाकतात नाही. आणि जे दुकानदार काही पण बोललं त्याच्यावरती शासनाचे हे अधिकारी धरून त्याच्यावरती कारवाई करायला लावतात. त्यांच्या मेन हे आहे जेबी ग्रेनच्या डीलर असोसिएशनच्या अध्यक्षांचा हे मेन कारभार आहे. आणि मुद्दा क्रमांक 5 नंबर 14 वरती पान नंबर 14 वरती आपले महाराष्ट्राचे बीजेपीचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाणजी अनिल गुप्ताच्या या ट्रस्टच्या गैरकारभाराबद्दल सीएम कडे अप्लिकेशन देऊन त्याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या लेटरवरती त्यांच्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या लेटरवरती अति तत्काल सादर करा सीएमनी रिमार्क दिल्यानंतर पण हे लेटर गायब झालेलं आहे तिकडून. त्याचे हे मेन पुरावा आमच्याकडे आहे. अनिल गुप्ताचे एवढा होल्ड चाललेला आहे की सीएम कडे जे लेटर दिलेलं आहे ते लेटर गायब झालेलं आहे. महाराष्ट्राचे बीजेपीचे जे अध्यक्ष ज्यांची शासन चालत आहे महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यांचे हे लोकांचे असून पण एवढा याच्या माज आहे की अनिल गुप्ताचे एवढा होल्ड आहे की चाललेला आहे एवढा पैशामध्ये हे सर्व करत आहे. हे त्याच्या लेटर आहे. ह्याच्या अजून परत सीएमचा रिमार्क दिलेला काही कारवाई झालेली नाही. मुद्दा क्रमांक 6 त्याची आणखी तक्रार अखिल भारतीय मानव परिषद संघाने पण केलेली आहे. 1/12/2025 रोजी चा अर्ज आहे. ह्याच्या अर्जावरती पण अजून काही कारवाई झालेली नाही. मुद्दा क्रमांक 7 पेज नंबर 18 मुद्दा क्रमांक 7 पेज नंबर 18 हे दुकानदार आमचे धारावीचे दुकानदार आहे, ए रिजनचे दुकानदार आहे. त्या दुकानदारांनी पैसे नाही देण्यासाठी त्याला ट्रान्सपोर्टरला नाही बोललं तर त्याच्या दुकानावरती कारवाई करून त्याला मारहाण काय नाही करायचा. तो बिचारा माणूस ज्यांना मारहाण झालेले तो 4 दिवस सायन हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये होता. तो माझ्या समोर उभा आहे. पप्पू हे त्यांचे तक्रार केलेले होते. या तक्रारचे माननीय उपनियंत्रक माननीय नियंत्रक कंट्रोलरकडे हिअरिंग पण झाली पण काही त्यांची सुनावणीचे काही नाही झालेलं आहे. हे यांचे आहे ते समोर उभे आहे. हे त्यांचे मारहाण आगे बोलो क्या बोलणे का आपण मी वारंवार ती वेळेस तक्रार दिली आहे. आता दुकानावर धान्य जो पोच करायचा आहे ते फ्री मध्ये करायचं. ते 40 रुपये मागणी करतात आणि नाही दिलं तर त्यांच्यावर आमच्यावर अधिकारी पाठवतात दुकानावर आणि त्याच्यावर इन्स्पेक्शन घेऊन आणि दंड करायला लावतात. माझ्या 2020 मध्ये 2017ला केलेलं आणि 2020 मध्ये माझं दुकान त्यांनी सस्पेंड करायला लावलं 40 रुपये न देता. ते आणि तो स्वतः बोलतो की मंत्रालयामध्ये आहे नागरिक पुरवठा मंत्री त्याला हमी चालवतो इकडे हमी पुरवठा करतो. ते असं तोंडावर असं बोलतो. आम्हाला तुम्ही 40 रुपये नाही दिलं तर तुमच्यावर तर काय पण आम्ही करू शकतो. आणि मी रिजनला सुद्धा जाऊन पण कंप्लेंटला डीसीआरला सांगितलंय सर हा बघा माझ्याकडे बोले आमच्या हातात काहीच नाहीये सगळे ते मंत्रालयाच्या हातामध्ये आम्ही त्याच्यावर काही कारवाई करू शकत नाही. तू जो करणार आहे तिची गाडी पण धरणार तर मंत्रालय सुद्धा करू शकतात. आमच्या हातात काहीच नाही. कंट्रोलर साहेबांकडे गेले तेच पण ते उत्तर दिले मला. हिअरिंग लावली त्याच्यावर काहीच नाही. ₹1,00,000 दंड बसवला काहीच नाही उत्तर.
जेबी ग्रेडवरती यांच्या तक्रारीवरती त्यांना माझा- 1,00,000 दंड केलेला होता आणि माझ्यावर त्याच्यानंतर काही नाही केलं. 307 खोटा केस लावलेला आलाय. 307 मारहाण का आपको मारहाण केलेली, 40 रुपये नाही दिलेली, हे जे 307 मला खोटा केस लावलेला तुमच्यावर हा. आणि वडील त्याच्यामध्ये समजवायला गेलं तर वडीलला त्याच्यावर टाकलंय खोटं. त्याच्यामध्ये काहीच नाही, तो स्वतः पडलं आणि त्याला लागलं आणि माझ्यावर 307 झाले. मला ते सगळे बोलून मला वर वार करायला आले. तिथे 2 ठिकाणी माझे गर्दन कापायला आलेले मुलगा आणि सगळे त्याला सगळे कम करून 307 मला दाबून 307 लावलं. माझं माटुंगा लेबर कॅम्प मध्ये आहे, दुकान नंबर 17A58. आणि हेच एवढं कंप्लेंट केलेलं आहे, काहीच ते कंप्लेंट नव्हतं. आणि आयसीयू लाईन मध्ये होतो. लाईन मधून ट्रीटमेंट नाही झालं तर लीलावतीमध्ये ऍडमिट झालो 7 दिवस. त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर 2 दिवसामध्ये परत मग साई हॉस्पिटलमध्ये एक ह्या धारावीमध्ये तिथे ऍडमिट झालो. तिथे 8 दिवस. तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एवढी की माझं कोर्ट मॅटर चालू आहे आणि त्याच्यावर मला आता पण माल आला नाही. आता मी परवाच लेटर टाकून आलोय. मला तांदूळचं पोच झाली नव्हती. आरओ ऑफिस मध्ये लेटर टाकून आलो. तर ह्याच्यामध्ये जे आपला आता सध्या ट्रान्सपोर्टेशन चालू आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे की 1 महिना, जसं जानेवारी महिना चालू आहे तर जानेवारी महिन्याच्या माल आम्हाला डिसेंबर मध्ये टाकायचा असं गव्हर्नमेंटची ऑर्डर आहे. पण तो काय करतो, आम्हाला बीप मुद्दतमध्ये माल आणून देत नाही. जसं 1 तारीख ते त्याला 20 तारखेपर्यंत माल टाकायचा आहे, पण तो 20 तारीखच्या नंतर टाकतो की एक माल टाकून ठेवतो. तांदूळ टाकला तर गहू नाही टाकणार, गहू टाकला तर तांदूळ नाही टाकणार, की तुम्ही माल पब्लिकला देऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर काय होतात, जे पब्लिक येतं, पब्लिकला माहित नाही की दुकानावरती काय माल आला की काय नाही आला, ते दुकानदाराला स्वीकार करतं. तुम्ही पैसे नाही भरला, हे काय केलं, ग्राहक लोकांना एवढं माहित नाही की माल फ्री मध्ये येत आहे आणि फ्री पोच आहे. जे त्यांना 20 रुपये बाचकेप्रमाणे उतरवाई नाही देत आहे, 100 किलोचे 40 रुपये जे उतरवाई नाही दिला त्या हिशोबात त्या दुकानाला टिकलं. हे पैसे द्यायला नाडीगिरी केले, यांच्याबरोबर मारहाण केली, काय काय केले. नंतर याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं, अजूनपर्यंत त्याची काही नाही सुनावणी झालेली आहे. तो ये आप इस जो डीलर जैसे बताया उपाध्यक्ष कब से कब से चालू है? जेबी ग्रेन 2010 में संस्था रजिस्टर्ड हुई है। ये जो गलत काम है कब से चालू है? ये 2017 में जब इनको टेंडर 2017 में दिसंबर में दिया गया, तब से क्या हुआ, अनिल गुप्ता जी उसमें गैर कारोबार करने लगे। उसके अंदर हम लोग भी बॉडी में थे, हम लोग को ये कर दिए कि बोर्ड बॉडी से निकाल के इनलीगल पेपर हमारा सही न किया हुआ एफिडेविट बना के हमारा वो सबमिट कर दिए। उसका भी मेरा धर्मायुक्त केस आगे मुद्दा है, उसका पेपर इसमें लगाया हूँ, उसका मैं खुलासा करके आपको देता हूँ। तो ये अहमदाबाद जानवी तो भाई हाँ, काय नहीं दिया बाहर आके पत्रकारों को नहीं नहीं, असेंबली में क्वेश्चन हुआ है सर। बाहर हाँ, बाहर का पत्रकारों ने उन्होंने कंप्लेंट किया। हम्म। उसके बाद से काउंसलर भी किए थे लेकिन उसके ऊपर कुछ कंप्लेंट तो आप इतना कंप्लेंट होगा आपकी कार्रवाई क्यों नहीं हो रही? क्या है? सर उसी के लिए आज प्रेस कॉन्फ्रेंस लेने का मुद्दा वही हो गया है, नहीं समझे। वो संस्था के हम लोग बॉडी मेंबर हैं, फाउंडर मेंबर हैं। आज मैं विजय गुप्ता, इन्होंने हमारा बोगस सही मार के मेरे ठहराव में विजय गुप्ता का लिया है, सर अनुमोदक विजय गुप्ता नाम निकालने के ठहराव में किया है। उस पे ठहराव में सही उस दिन न विजय गुप्ता उपस्थित थे न मैं था, और विजय गुप्ता का नाम निकालने के लिए मेरा ठहराव में नाम डाला गया है। हम लोग उपस्थित नहीं, हम लोग का बोगस नाम निकाल के कारोबार करके ओके वो माननीय जज साहब के पास वर्ली में उधर चैरिटी ट्रस्ट के पास चालू है केस, उधर हमने पुरावा भी दिया। अभी हमारा 18 तारीख को, आज तारीख था 9 के 18 तारीख को फिर से रखा गया। वो क्रॉस में हम लोग सिद्ध कर देंगे क्या है हियरिंग के अंदर। और उसके अंदर जो अंबादास दानवे साहब ने ये कंप्लेन किया है, पेज नंबर 18 पे है, 19 पे है, अंबादास दानवे का, जो कि विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र का, बोलेंगे सीएम का जैसा पावर होता है वैसा विरोधी पक्ष नेता का पावर होता है। विरोधी पक्ष नेता का जब नहीं चल रहा है, ये लोग इतना कंप्लेंट करने के बाद नहीं चल रहे हैं। महाराष्ट्र का अध्यक्ष जो है बीजेपी का, उनका कंप्लेंट करने के बाद नहीं चल, सीएम का रिमार्क लेने के बाद कोई नहीं चल रहा है। उसके बाद क्या बोलते हैं, कांग्रेस पार्टी का विरोधी पक्ष नेता, कांग्रेस पार्टी का जिला अध्यक्ष हुकुमराज मेहता ने भी कंप्लेंट डाला है, पेज नंबर 20 पे उन्होंने भी तकरार डाला है। उसका ऐसा नहीं कि वापस कंप्लेंट डाले कि मेरा बोगस कंप्लेंट साइन करके अब जो हमारे पेपर आया है, जितना हमारे पास है, बोगस है कि क्या है, उन्होंने लेटर डाला, वो हमने निकाला है, दिया है। अंबादास दानवे ने भी वापस ये मेरा बोगस साइन
तो इसका सर हमें जानकारी नहीं, हमारे पास जो पेपर आया उतना हम आपको बता रहे हैं। आरटीआई से हम लोगों ने जो निकाले हैं वो पेपर हम बता रहे हैं। ये सब आरटीआई का है। आरटीआई से भी और हम भी हमारे माध्यम से हमने निकाला है, आपको सब हम प्रोड्यूस कर रहे हैं ना। हाँ, ये जो हमारे पास कुछ हाँ ती आरटीआई मधून काढलेली. एक मिनट। आरटीआई है ना, हाँ, और थोड़ा हमारे गुप्त सूत्रों से हमने पेपर निकाला क्या क्या हुआ है। हाँ बोलिए सर। कंप्लीट है हाँ, और अरविंद चौहान कंप्लीट है, दोनों आरटीआई से लिए आरटीआई से भी लिए हैं। सुनिए सर, उसके अंदर थोड़ा हम गुप्त हमारी जानकारी से भी निकाले हैं, कैसा है वो करके हम निकाले हैं। क्योंकि अनिल गुप्ता का इतना सोर्स ऑफ है कि चल रहा है चारों बाजू कि कोई उनका कुछ नहीं। आप बताइए, सीएम का रिमार्क दिया, महाराष्ट्र का सीएम, उनका रिमार्क ऑफिसर लोग कैसे गायब कर दे रहे, उसके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है। कुछ तो आदमी में दम होगा उसमें। हाँ, साथ में हम है ना, हमारा किधर ट्रस्ट में हम उसमें हमको बैठने नहीं दे रहे ऑफिस में। उसका हमने तकरार किया, हमको धमकी भी दिया जा रहा है, हमारे लड़कों को धमकी दिया जा रहा है, हमारे बच्चों को धमकी, उसका हमने एनसी लिखा है वड़ा एलटी मार्ग में। हाँ, कंप्लीट करके शाम को बैठे शांत नहीं बैठे हैं, मुद्दा आने दीजिए। आज मेरा प्रेस कॉन्फ्रेंस लेने का मुद्दा, आज महेश सावंत साहब से मेरा परसों मुलाकात हुआ है। महेश सावंत जहां मैं रहता हूं वहां के अस्थायी आमदार है, अभी हमारा मुलाकात हुआ है। अभी ये मैटर आने दीजिए, इसके बाद मैं महेश सावंत को एक एक पेपर का मैं पूर्तता करके दे रहा हूं। अभी एक बता रहा हूं, एक मुद्दा इसमें और है, वो आगे चलिए मैं दिखाता हूं। उसके अंदर आने दीजिए सीरियल नंबर से, उसके अंदर मेरे साथ क्या नहीं होने का वो हुएला है, वो भी बताता हूं। मुद्दा है। वही बात है। मुद्दा क्रमांक 19, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष दानवे साहेबांनी हे तक्रार पत्र दिलेले, बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे, मीटिंग 8 आहे ना. मुद्दा क्रमांक 8. हा, मुद्दा क्रमांक 8, पेज क्रमांक 19, पेज का मुद्दा क्रमांक 8, पेज क्रमांक 19. हे जे जेबी ग्रेनने टेंडर घेतलेला आहे त्याच्यामध्ये दानवे साहेबांनी आपल्या लेटरमध्ये असा उल्लेख केलेला आहे, 10 टनाचे 1400 रुपये भाडेप्रमाणे घेतलेले आहे. ते भिवंडीतून मुंबईपर्यंत जेवढे साडे आहे त्यांना माल हे पोहोचवायचे आहे. बचत गट आणि जे काय आहे, जे साले पोषण आहाराचे जे खिचडीचे तांदूळ येतात ते सर्व पोहोचवायचे आहे. मेन गंभीर मुद्दा आहे हे. महाराष्ट्र विधानसभामध्ये मला वाटतं कमीत कमी 8-10 आमदारांनी हे मुद्दा उचललेला आहे आणि दानवे साहेबांनी पण उचललेला आहे. हे मुद्दा आता मी या डिपार्टमेंटमध्ये राहतो, हे धंदा आम्हाला सर्व माहित आहे, आम्ही सर्व याच्या मी खुलासा करून देत आहे. 1400 रुपये भाडेने घेतलेला आहे. भिवंडी ते मुंबई याचे ट्रान्सपोर्टेशनचे 10 टनाचे आजचे मार्केट रेट 12 ते 14,000 रुपये आहे. हे फक्त 1400 रुपये मध्ये घेतलेलं आहे, यामध्ये लय घोड आहे. पहिली बात, भिवंडी ते मुंबई जे गाडी येणार 10 टनचे तांदूळ भरून किंवा गहू भरून जे काय असेल अनाज भरून, डिझेल कमीत कमी 4,500 रुपयाचे डिझेल लागतात. 600 से 7 रुपये 700 रुपये टोल लागतात. त्याच्यानंतर एक बाचक्याचे 50 किलोची भराई 2 रुपये बाचकेप्रमाणे, 2.5 रुपये बाचकेप्रमाणे. ते समजा 200 बाचके भरले तर त्याचे 500 रुपये ते लागणार. नंतर ड्रायव्हर हमालाचे जे हमाल दुकानावरून ते गाडीवरून जे या ठिकाणी खाली करायचे असणार त्याच्या 10 रुपये मुद्दे त्यांचा रेट ठेवलेला आहे. 200 बाचके आपण खाली केले 2,000 रुपये त्यांचे. हे सर्व धरून कमीत कमी 9,000 रुपयेपर्यंत खर्च आहे. हे 1400 रुपये मध्ये कसं काम करत आहे, जेव्हा डिझेलच 4,500 रुपयाच्या लागत आहे तर 1400 रुपयाच्या भाड्यामध्ये कसं सालेपोषण आहारचा माल काम करत आहे. हे आमच्या ट्रस्टच्या नाव खाली लय गोंधळ करत आहे. यामुळे आम्हाला ट्रस्ट मध्ये बसायला देत नाही, आम्हाला धमक्या देत आहे. जे आम्ही बॉडी मेंबर आहे, मी आणि हे विजय गुप्ता, हे आम्ही दोघं सरासर यांच्यावरती गंभीर आरोप लावत आहे. हे ट्रस्टचा माल, सालेपोषणचा माल, याला अंबादास दानवे साहेबांनी पण विरोध केलेला आहे आणि बाहेरच्या लोकांनी हे तांदूळ ते सालेला ना पाठवून ते बाहेर गावी जात आहे, साऊथ आफ्रिकेला जात आहे. याला सिद्ध होणार 1400 रुपये मध्ये भाड्यामध्ये कसं परवडत आहे. त्याचे भाडे 12,000 से 14,000 रुपये, 9,000 रुपये एकदम नेट खर्च आहे. 9-9,500 रुपये.
याला कसं परवडत आहे? आणि हे 9,000 रुपये पण 1400 आहे, 7,600 रुपये हे आमच्या ट्रस्टला घाटा जात आहे. हे ट्रस्टच्या घाटा कोणी भरणार? अनिल भरणार की कोण भरणार? अनिल गुप्ता भरणार की कोण भरणार? ह्याच्यामध्ये चोरी होत आहे. शासनाला आम्ही जागव करत इच्छुक आहे की 1400 रुपये मध्ये कसं काम करत आहे तुम्ही? एक गाडी भरून या 1400 रुपये मध्ये कसं निघणार? आमचा मेन मुद्दा हेच आहे. अनिल गुप्ता हे ट्रस्टच्या नावाखाली आम्हाला ना येता हे आपल्या घराच्या फक्त आपल्या दाजीला, आपल्या जिजाला आणि आपल्या पोरगाच्या आणि आपल्या अकाउंट मध्ये जेवढा पैसे ट्रस्टचे आहे सर्व आपल्या अकाउंट मध्ये घेत आहे. आम्ही त्याच्या विरोध करायचा, आम्हाला मारहाणीची धमकी, आमच्या दुकानावरती धमकी, माझ्या नावाच्या पण रेशनिंग दुकान आहे. तुम्हाला सांगतो माझ्या नावात 10,000 मध्ये प्रभादेवी मध्ये दुकान आहे, 150 150. दादर एरियामध्ये 28 दुकानं पहिले होती. 28 दुकानामध्ये आता 7 ते 8 दुकानं राहिलेली आहे. बाकी दुकानाने दादरमध्ये रेशनिंग दुकान परवडत नाही, राजीनामा. तर त्यावेळेचे आमदारांनी 2018 मध्ये आणि माननीय नियंत्रक दिलीप शिंदे साहेब होते, तर मला उपकेंद्र म्हणून एक दुकान पास केलेलं आहे. ते दुकान खेड गल्ली विभागामध्ये चाललेलं होतं. त्या तिकडे जाहिरात निघाली 2024 मध्ये. त्या जाहिरात मध्ये जे माणसाने जाहिरात भरले, बचत गटाने भरले, त्यांनी एक बी कागदपत्र नाही लावलेलं आहे. जे की अटी नियमाप्रमाणे ज्यावेळी आपण जाहिरातच्या पेपर भरतात त्यावेळी सर्व कागदपत्र लावणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर एक पण पेपर घ्यायचे नाही असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तरी पण माननीय मंत्री महोदयाने त्यांनी वरती अपील केला, त्याला आता नवीन दुकान दिली. नवीन दुकान द्यायचा आमच्या काही विरोध नाही. अस्थायी आमदारांनी महेश सावंत साहेबांनी पण लेटर दिलेल्या मंत्री साहेबांना, त्याच्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे की याच्या दुकानाला नवीन दुकान चालू करून उपकेंद्र चालू ठेवा. पण अनिल गुप्ताच्या दबावाखाली जे अधिकारीला अँटी करप्शननी 2023 ला ट्रॅप केलेला आहे, त्याच्या मी पेपर लावलेला, त्याचा देतो मुद्दा. जे ट्रॅप केलेला आहे तो अधिकारी रात्री 10 वाजता मला न सूचना देता, ना मला नोटीस बजावता, ना पोलीस प्रोटेक्शन घेता माझ्या दुकानाला 4-5 माणूस आणून ग्राइंडरने शटरच्या ताला कापला आणि दुकानामध्ये सर्व माल उचलून घेऊन कुठे घेऊन गेला आम्हाला माहित. आज हे 7 तारीख रात्रीचे 10 वाजताची गोष्ट आहे. आज झालेले आहे 11 तारीख. 11 तारीख पर अजूनपर्यंत आम्हाला इंटिमेशन केलेलं नाही. आणि मुद्दा मेन 5 तारीखला माझ्या मूल दुकान जे आहे 150 त्याच्या इन्स्पेक्शन घेतलेलं आहे, त्याच्या विजिट बुक मध्ये पण उल्लेख नाही आहे. आणि जो ऑफिसरला अँटी करप्शन ट्रॅप करतो त्याला ड्युटीमध्ये घेतात, तो फील्डवरती येऊ शकत नाही. तो ऑफिसर, माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे. आणि आजूबाजूच्या जे दुकानदार होते रात्री 10 वाजता ताला माझ्या कुलूप तो काटत होता ग्राइंडरने, त्यावेळी त्याला बोलले की तू रात्री 10 वाजता बिगर पोलीस प्रोटेक्शनचा बोलतो, शासनाच्या कामामध्ये अडथळा आणू नये. मला त्याच्या मी तक्रार पण केलेली आहे. आणि दुकानामध्ये माझ्या सर्व माल उचलून गेलेला. माझ्या मार्केटच्या 500 किलो साखर होते, 100 किलो पर्यंत दाल होती. नंतर 10 लाख रुपये माझ्या त्याच्यामध्ये ठेवलं तर ते पण गायब आहे. ते सर्व व्हिडिओ शूटिंग करून मी माझ्याकडे मी पोलिसला पुरावा समक्ष सादर करू. और ये जो आप बताए कि आपका दुकान तोड़ा गया, किसने तोड़ा गया क्या? ये मेरे दुकान का कार्ड दूसरी जगह शासन ने ऑर्डर दिया था ज्वाइन करने का, पर शासन का आदेश क्या होता है कि आप जो भी दुकान पे कार्ड ज्वाइंट है, किधर भी ज्वाइंट है, तो उसको आप आओ, उसको विजिट बुक में लिखा जाता है, उसको आपको नोटिस दिया जाता है कि आपका ये दुकान हम बंद कर रहे हैं, फिर आपका ये दुकान दूसरी जगह ट्रांसफर कर रहे हैं. ये रात को चोरी के जैसा कैसे आए? हमारे को बिगर नोटिस दिए, हमको बिगर इन्फॉर्म किए, हमारा ताला तोड़ के लेके गए. हमारे दुकान से 10 लाख रुपया कैश रखा था. मैंने एक जगह बेचा वाइफ का, वो पैसा आया था. मेरे एक आदमी ने एक दिन पहले लाके वहां पैसा रखा था. वो 10 लाख रुपया भी अकाउंट उधर से गले में से गायब है. और वो जो ऑफिसर एंटी करप्शन का ट्रैप है, उसका ट्रैप का कॉपी भी मैं लगाया हूं. और वो ऑफिसर फील्ड में कैसे आ सकता? और किस अधिकारी ने उनको परमिशन दिया है रात को ग्राइंडर से ताला काट के मेरे बिगर परवानगी का, मेरे जगह पे ताला काट के मेरे दुकान का ताला काटने का परवानगी कौन दिया है? इसका मैं शासन से भी जवाब मांगा हूं, सबसे मांगा हूं. उसका पुलिस कंप्लेंट भी किया हूं, सीएम तक का सब जगह कंप्लेंट किया. अब इसके ऊपर जो कार्रवाई होगी भी मालूम पड़ेगा. पुलिस ने कुछ कार्रवाई नहीं नहीं, पुलिस ने अभी तक कुछ कार्रवाई नहीं की. पुलिस ने लेटर लिया है, अभी तक कार्रवाई कुछ किया नहीं है. बैंक की अपेक्षा किससे रखते हैं आप अभी? अगर सीएम का नहीं चलता है, पार्टी का प्रेसिडेंट का कुछ नहीं चलता है? नहीं, ये बात गलत है कि महाराष्ट्र का सीएम, महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस साहब अपने महाराष्ट्र के लिए जो कर रहे हैं गरीबों के लिए, वो कोई नहीं करेगा. आज बीजेपी के शासन काल में 5 किलो अनाज हर व्यक्ति को मुफ्त दिया जा रहा है, और ये हम लोग खुद वाटअप कर रहे हैं. कोरोना काल के अंदर चोरी हो रहा है ना? नहीं चोरी हो रहा है ना. चोरी करने वालों को सजा दिया जाए ना. चोरी जो जिसको पर सिद्ध होता है उसको सजा दिया जाए. अभी मेरा
कैसे कैसे जरा आप खुल के बोलिए ना, जो बोलना है आप खुल के मुद्दा उठाइए। जरा बोले फडणवीस साहब काम कर रहे हैं तो अंबादास दानवे साहब पे कंप्लेंट पे कार्रवाई कीजिए। तो मैं वही मुद्दा उठा रहा हूं। इसके अंदर देखिए 5 उंगली है। देवेंद्र फडणवीस साहब हर जगह नीचे जाके लेवल पे नहीं है। जो इसके अंदर करप्ट है, जो संस्था को जिसको काम दिया गया है वो करप्ट कर रहा है, गलती कर रहा है, उसके हम भी उसके मेंबर हैं। कल अगर संस्था के ऊपर कोई कार्रवाई हुई तो उसके मेंबर हम भी हैं। जो अनिल गुप्ता को सजा हुई हमको भी होगी, तो हम उसी का मांगनी करने के लिए प्रेस कॉन्फ्रेंस रखेंगे। अनिल गुप्ता इतना वो कर रहा है, हमारा कुछ सुन नहीं रहा है, अपना गैर कारोबार कर रहा है। इसी के लिए हम सीएम से रिक्वेस्ट करते हैं, ये संस्था का जो भी कारोबार है इसका पूरा ऑडिट और पूरा इंक्वायरी किया जाए, और जो जो उन्होंने तकरार, जो भी आदमी ने इस पर, जो भी विरोधी पक्ष नेता, जो भी आमदार, जो भी कोई भी लोगों ने कंप्लेंट किया, उस कंप्लेंट का पूरा निवारण किया जाए। एक साल में नहीं हुआ तो अभी कैसे उम्मीद कर सकते क्यों नहीं होगा? उम्मीद पे दुनिया टिकी है। उठाएंगे, हम सीएम साहब को जाएंगे, अपना ज्ञापन देंगे। हम दुकान फेडरेशन की तरफ से सीएम साहब को जाएंगे, ज्ञापन देंगे। आपने इसमें कुछ लिखा है टेंडर के लिए कंडीशन होती है, उसका आपने विरोध किया है? हाँ, उसका भी मैं मुद्दा उठा रहा हूँ। उसका जरा 2 मिनट, ये सब हो जाए तो फिर उसके बाद दे रहा हूँ। 9 का 9 9 नंबर हो गया। 9 नंबर ले सीएम साहेबांकडे गेलेला आहे हे मुद्दा, पण काय झालेला आहे, सीएम साहेब एवढं दर लेटरवरती एवढं लक्ष टाकू शकत नाही। त्यांच्या ऑफिसमध्ये या त्यांच्याकडे काही पण असेल, हे इस्पानाने जेव्हा सीएमचे लेटर, हेडचे रिमार्क लावलेले लेटर गायब झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण समजून घ्या किती हे माणसाच्या पोच आहे की काय आहे, आणि याच्या मागे किती ऑफिसर असणार है ना। हम कहा ना बोल रहे हैं, अनिल गुप्ता को सेंग की गाड़ी पे से लाने वाला मैं, उसको रेशनिंग दुकान पास करा के रेशनिंग धंधा सिखाने वाला मैं। मला हेच बोलायचं आहे फक्त थोडक्यात, जे काय ह्याच्यामध्ये गैरकारभार होत आहे, हे जेबी ग्रेन ए रिजन मध्ये गव्हर्नमेंटकडे बोरीवली एफसीआय गोडाऊन वरून मुंबई धारावी ते कुलाबापर्यंत माल पोच करायचा, त्याला 10 टनाचे 10,500 रुपये भाडे भेटतात। आणि हे जेबी ग्रेन डीलर असोसिएशनला भिवंडी वरून साले पोषण आहारच्या तांदळाच्या 10 टनाचे फक्त 1400 रुपये मध्ये घेतलेला आहे। याच्यामध्ये सरासर घोळ आहे। हे सरासर झोल आहे याच्यामध्ये, आपण पण समजून घ्या। 10,500 रुपये 10 टनाचे भाडे घेतो। भिवंडी मुंबई बोरीवली गोडाऊन पेक्षा लांब आहे, कमीत कमी 20-25 किलोमीटर तिकडून लांब आहे। तिकडून तो 1400 रुपये भाड्यामध्ये कसं परवडणार त्याला? फक्त 1400 4,500 रुपयाचे डिझेल लागतात। ते कसं याच्यामध्ये शासनाला पण टेंडर देताना हे अनिल गुप्ताच्या काय संलग्न आहे की काय आहे की ते त्याच्या हिशोबाने ते चालवत आहे, हे चुकीचे काम करत आहे। असणार ना बाहुबली, जे सीएमच्या लेटर हेड, सीएमच्या अंबादास दानवेच्या प्लस श्री माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या लेटर दिलेला, रिमार्क केलेला सीएमच्या लेटर गायब होतो। त्याच्यामध्ये काय ना काय घोळ तर आहे। यासाठी मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले, आमच्या जानची धमकी देतात। माझ्या 2 टाइम माझ्या गाडीला लावण्यात आलेला आहे बाहेरचे पोरं येऊन धारावीमध्ये, आणि धारावी कसले एरिया सांगायला तुम्हाला गरज नाही। बरोबर, आपल्या सेफ्टीसाठी मी इकडे घेतलेला अनिल गुप्ताचा एवढा सोर्स आहे। मला 2 वेळा रस्त्यामध्ये अडवलेला, माझ्या पोराला धमकी दिला, माझ्या भावाला ऑफिसमध्ये बोलून धमकी दिलेला आहे, आम्हाला जीवन मार आणण्याची धमकी आहे। मी जज साहेबांना पण वरलीमध्ये सस्मिरामध्ये आयुक्ताकडे केस चालू आहे, तिकडे पण मी बोललेला आहे साहेबांना, 3-4 वेळा बोलून झालेला आहे। आणि मी एनसी दिलेला आहे चौकी वडाला ट्रक टर्मिनस वरती, अजून पण काही नाही, त्याच्यानंतर पण काही नाही। प्रशासन तेव्हा पोलीस जागा होणार जेव्हा आमच्यावरती, आमच्या पोरावरती, आमच्या जे संघटनामध्ये आम्ही आहे याच्यामध्ये बॉडी मेंबर, आमच्यावरती काय झाला याचा सरासर आरोप अनिल गुप्तावरती आहे। यामुळे मी एवढा लांब वाशीमध्ये, न्यू मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेत आहे। अरे पण आम्हाला त्यांची भीती आहे ना, जो सीएम कडे लेटर आहे त्याच्याकडे पैशाची माज आहे, करू शकतो। जो सीएमच्या ऑफिस मधून लेटर गायब करू शकतो तो कशाला नाही करू शकतो? तो दहशत त्याची आहे।
आज त्याची एवढी दहशत चाललेली आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता 1 महिना अगोदर 5 लाख रुपये खंडणी घेताना एक ट्रस्ट म्हणून होता तो. त्या एफआयआर मध्ये अनिल गुप्ताचं नाव आलेलं आहे. खंडणी घेताना त्याने 5 लाख त्याला अंधेरीमध्ये सापडलेलं आहे. त्या एफआयआर मध्ये अनिल गुप्ताचं नाव आलेलं आहे. आणि अनिल गुप्ताची गाडी, नवीन गाडी जी घेतलेली आहे, तो वापरत होता. खंडणी थार गाडी आहे, कुठे पण जायची, तो थार गाडी वापरत होता. पत्रकारचं नाव त्या पत्रकाराचे नाव मोर्या आहे. पुरा काय नाम आहे? योगेश मोर्या. त्याच्यावर खंडणीचे एफआयआर 5 लाख रुपये अँटी करप्शन वाल्याने त्याला घेतलेला आहे. आणि त्यांनी विटनेस दिलेला आहे त्याच्या केसमध्ये. अनिल गुप्ता सर्व दुकानावरती त्याला पाठवून दुकानदारांना धमकी देऊन तू ब्लॅक करतो, ते करतो. 1 लाख, 2 लाख, 3 लाख रुपये खंडणी वसुलत होता. तो दुकानदार कमीत कमी 15-20 दुकानदारावरती खंडणीच्या नावाखाली योगेश मोर्या, तो अनिल गुप्ताचा आहे. त्याच्या डीबीडीआर मोबाईलच्या, अनिल गुप्ताच्या डीबीआर मोबाईलच्या ते काढा, सर्व ते निघणार. ते दिवसामध्ये किती बार बोलत होते, किती बार काय करत होते, ते पोलीस चौकशी चालू आहे. कोर्टामध्ये केस आहे. 5 लाख रुपये धरले गेलेले आहे एक दुकानदाराकडे. आणि ते किती कडे पैसे घेतात ते केसमध्ये सर्व उल्लेख आहे. आमचे फक्त धारावीचे मी एवढं सांगू शकतो, 7-8 दुकानाकडून ते पैसे घेऊन गेलेले आहे. गुन्हा दाखल केला गेला. त्याच्यावरती एफआयआर झाला. अनिल गुप्ताच्या एफआयआर मध्ये नाव आलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये सांगतो मी गोष्ट. अनिल गुप्ता तुम्ही विचारता अनिल गुप्ता किती दहशत आहे. हे दहशत आहे की तसा त्यांनी पत्रकार आणि सोशल वर्कर आणखी पालून ठेवलेला आहे. की दुकानदारांना, आज दुकानदार किती कमवतो? ₹1.70 1 किलो मागे कमिशन आहे. मुंबई सारख्या एरियामध्ये आज 25, 30, 35, 40 हजार रुपये भाडे आहे. दादर एरियामध्ये 28 दुकानाचे 8 दुकानं आहे. कसं चालणार त्या एरियामध्ये दुकान? आज एक दुकानावरती 7-6, 8-8 एनपार्ट आहे. त्या हिशोबाने किती कमवतोय माणूस. आज माणूस चला मानतो, थोडा म्हणतो तो पण आहे, सर्वांना माहित. पण एवढा घोल हे चाललेला आहे. धमकी द्यायची पद्धत आहे, कुठला सोशल वर्कर पाठवून द्यायचा, जबरदस्ती बोलायचे. हे तुमच्या आज आम्हाला किराणा दुकान माल ठेवण्याची गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेली आहे, तरी पण येऊन बोलतात हे रेशनिंगचा माल आहे. असा करून ते बिचारा सर्व दुकानदार एवढं बोलणार नसतात. त्याला धमकी देऊन त्यांच्याकडे कुणाकडे 1 लाख, कुणाकडे 1.5 लाख, 2 लाख, जसं ते भेटलं ते घेऊन जात होतं. एक करूया. आणखी बोला. मागणी काय आहे? मुद्दा नव्हता. मुद्दा नव्हता. मुद्दा नमूने मुद्दा नवा हो गया 10 भी मत तो सीधा. हाँ, मुद्दा क्रमांक 10, पेज नंबर 27. आता सालेपासून आहाराचे तुम्हाला मी सर्व गोंधळ आणून देतो समोर. पेज नंबर 27. आगे आता हे मुद्दा बघा, एकदम मेन आहे सालेपासून आहाराचे. हाँ, शॉर्ट भी बता रहा हूं मैं, 1 मिनट, ये पुरावे के साथ नहीं. हाँ, इसका मुद्दा क्रमांक 10 पे 27 नंबर पेज पे है. जो साले पोषण आहार अनिल गुप्ता जी को जेबी ग्रीन को दिया गया है, उसका 2023 फेब्रुवारी ते 2025 पर्यंत पहिले जे टर्माचे 2 वर्षाचे ते करारनामे झालेले आहे, ते 3,700 रुपये 10 टनाचे होते त्यावेळी भाडे. 2023 ला 25 पर्यंत 3,700 रुपये गव्हर्नमेंट देत होता. त्यावेळी त्याला देण्यात आलेलं होतं. त्याचे करारनामे बघा लावलेले आहे त्यावरती. पेज नंबर 27.
आणि त्याच्यानंतर 17/6/2025 ते 16/6/2027 चे 2 वर्षाचे परत करारनामे, सेकंड टाइम सालेपोषण आहारचे करारनामे 1400 रुपये मध्ये दिले गेलेले आहे. काही तर घोल आहे. पहिले महागाई वाढत चाललेली की कमी होत चाललेली आहे? पहले 3700 रुपए अनिल गुप्ता को ही था, जेबी ग्रैंड को ही था. 3700 रुपए 10 टन का था भाड़ा, वही भिवंडी से मुंबई वही पहुंचाने का उतना ही जगह पे. और वही टेंडर 17/6/2025 को 16/6/2027 तक का टेंडर करारनामा, सेकंड करारनामा 1400 रुपए 10 टन का टेंडर पे दिया गया है. अभी आप लोग खुद ही पता करो, आप महंगाई बढ़ती है कि कम होती है? मेरा मुद्दा अभी आप पत्रकार लोग खुद ही समझ जाइए कि इसमें कम है कि ज्यादा, क्या घोल है, समझ जाइए. अनिल गुप्ता कितने तक, कुछ तो इसके अंदर झोल है. अंबादास दानवे साहब विरोधी पक्ष नेता ने जो आरोप लगाया है, 5 से आमदारों ने आरोप लगाया, कुछ तो उसके अंदर सच्चाई होगी. उसका इंक्वायरी होना चाहिए कि नहीं? मैं सीधा बोल रहा हूं, सरासर आरोप कर रहा हूं अनिल गुप्ता के ऊपर. कम से कम 100 गाड़ी का, 125 गाड़ी का कोटा है 10 टन का. कम से कम 100 गाड़ी माल ये साउथ अफ्रीका जाता है. अनिल के भिवंडी में गोडाउन है, वो गोडाउन का चेक किया जाए. भिवंडी में वो गोडाउन का चेक किया जाए, वहां का आजू बाजू का सीसीटीवी फुटेज निकाला जाए. उसके गोडाउन में कितना गाड़ी आ रहा है, जा रहा है, क्या है, सब निकाला जाए. ये गोल सामने आ जाएगा. और जितने स्कूल हैं, जितने स्कूल और जितने बचत गट हैं जहां साले पोषण आ जाता है, उनका सीआईडी इंक्वायरी किया जाए. एसआईटी इंक्वायरी का अंबादास दानवे ने मांगनी किया है. वो इंक्वायरी के अंदर उन स्कूलों के जो टीचर होंगे, जो होंगे, प्रिंसिपल होंगे, जो महिला बचत गट होंगे, जहां ये माल जाता है, वो ट्रैक सीट पे जो माल खाली होता है, मैं इसमें भी बता रहा हूं, खाली ट्रैक सीट जो दुकानों पे, जैसे इधर 500 किलो खाली हुआ, इधर 1000 किलो खाली हुआ, जो स्कूल में होता है, एक ट्रैक सीट आता है, उसपे खोज कापी होती है. अगर वो जगह खाली होता है, उसपे सही लिया जाता है. वो ट्रैक सीट भी आपको सही नहीं मिलेगा और पूरा नहीं मिलेगा, ये मैं गारंटी के साथ बोल रहा हूं. और खाली ट्रैक सीट चेक किया जाए और उसके बाद ये पूरा जो स्कूलों का इंक्वायरी किया जाए, माल इसके अंदर घोल निकल के आ जाएगा. ये आज महाराष्ट्र के अंदर कुपोषित से कितने लोग मर रहे हैं. साले पोषण आहार किसको दिया गया? स्कूल में गरीब बच्चों को खिचड़ी के लिए दिया जाता है. ये उसका माल खा रहा है. ये कितना बड़ा गुनाह हो रहा है. इसीलिए हम लोग ट्रस्ट के लोग उसका विरोध कर रहे हैं. मगर वो पैसे के दम पे आज हम लोग का विरोध कर रहा है, मार रहा है, वो कर जो भी कर रहा है, जो धमकी दे रहा है. अब दोबारा, अब उसका बताइए, रात को कौन ऑफिसर 10 बजे के बाद ग्राइंडर लेकर ताला काटने आ रहा है? और आज तक 6 तारीख का ताला काटा है. मैं चौकी में गया हूं, आज तक उसने मेरे दुकान पे इन्फॉर्म नहीं किया, ना मेरे को नोटिस दिया, आपका माल हम इधर को किए हैं. आज मैं प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूं, आज के डेट तक कोई कार्रवाई नहीं, ना मुझे एक नोटिस आया है. कंप्लेंट की है, कंप्लेंट का कॉपी है, उसका भी दे रहा हूं मैं आगे. कंप्लेंट का कॉपी किया और जहां जहां कंप्लेंट किया पूरा उसमें आरोप लगाया, सब है. मेरे एडवोकेट भी बैठे हैं, उन्होंने कहा कंप्लेंट को पूरा बना के उनके हाथ से किया और सब साथ में है. और पूरा जो हमारे सब ट्रस्ट में जो कंप्लेंट किया गया, वो तो एडवोकेट पूरा बैठे, वो पूरा आपको खुलासा उसका दे देंगे, कैसा कैसा क्या है उसका खुलासा दे देंगे. ये उनका ट्रस्ट का ये है. ये 2 टेंडर आप ही सोचिए, 2023 में 3700 रुपए मिले और 2027 में इतने मिले रहे, कैसे परवड़ेगा? मुद्दा 11. हाँ, मुद्दा क्रमांक 11, 57 नंबर पेज. हा, फटाफट असा काय नाही ना ते थांबा ना, मेन पेज आहे. मुद्दा क्रमांक 11, पेज नंबर 57. अभी आपका पेज नंबर 57 खोलना है. क्या नहीं खोला है ना. हाँ, ले रहा हूँ, बता रहा हूँ, रुकिए ना. ये अभी सब आ रहा है. वो तो अंबादास दानवे ने में कंप्लेंट किया है, रेलवे का मुद्दा. रेलवे में आज ये संस्था को अनिल के कॉन्ट्रैक्ट मिला था, 3 साल का कॉन्ट्रैक्ट था रेलवे में. मगर ये अनिल गुप्ता का हलगर्जी पन्ना मुड़ा. जैसे क्या होता है, जो पटरी का जो अपना पहिया रहते हैं, वो सिंगल आप लॉरी पे लेके जा सकते हो. लॉरी पे जो रहता है सिंगल लेके जा सकते हैं, क्योंकि वो इतना वजन रहता है. कभी बेड लग
रास्ते पे से ट्रांसपोर्टेशन जब होता है, बेड लग अगर आप डबल रखे हो, बेड लग कभी उतर गया तो पीछे जो गाड़ी आएगी वो गाड़ी बचने वाली नहीं है, वो रोड पे चलती है। इसके लिए सामने जो उनका कोई कंप्लेंट किया था, और वो कंप्लेंट करने वाले आपके ही पत्रकार हमारे चंद्रभान मौर्य जी ने उनका पूरा किया है। चंद्रभान मौर्य जी ने कंप्लेंट किया तो रेलवे प्रशासन उनको ब्लैकलिस्ट किया। वो क्या करते थे, जो पटरी का अपना बेस, अपना ये ट्रेन का अपना कोच जो बनता है ना, जो चक्कर चलते हैं ना, वो एक ऊपर एक लेके जाते थे। एक ही गाड़ी के भाड़े के अंदर डबल भाड़ा ले लेते थे। वो मगर डबल भाड़ा लेने के चक्कर में कितने लोग, अगर कभी वो चक्का अगर नीचे गिर गया तो पीछे जो भी गाड़ी रहेगी वो गाड़ी तो साफ हो जाएगी, वो कोई छोटा तो एक्सीडेंट होगा नहीं। इसके लिए रेलवे प्रशासन ने बाद में इनका गलती पकड़ा, इनको रेलवे प्रशासन ने हमारे जेबी ग्रेन संस्था को रेलवे से काम से ब्लैकलिस्ट कर दिया है। ये अंबादास दानवे ने भी लगाया है और हमारे चंद्रभान मौर्य पत्रकार ने इसका पूरा खुलासा किया रेलवे के सबसे मिले जाके, तब रेलवे ने इसके ऊपर कार्रवाई की है। और उसके बाद पेज नंबर 57, उसके बाद हमारे शरद संभाजी कामले हमारे बाजू में बैठे हैं। इन्होंने जो जेबी क्रेन पे ट्रस्ट पे जो कार्यभार ये सब कर गलत, सब पेपर निकालने का काम प्रशासन की तरफ से जो है सब इन्होंने किया है। इनके पास तकरार आई थी तो इन्होंने अपने संस्था के ऊपर ये सब तकरार किए हैं, उसका कॉपी इसमें पेपर लगाया गया है। जो सेम मुद्दा है, जो मुद्दा मैं माना वही पूरा टोटल मुद्दा है। और उसके अंदर जो ट्रस्ट का जो फेर फार जो ये सब नाम निकाला गया है, अभी हमारा ट्रस्ट के पास, अब जैसे 2016 में मेरे को बोले कि नाम निकालो, और 2017 के दिसंबर में एग्रीमेंट पे मेरा साइन है। उसके बाद 2018 के दिसंबर तक जो ट्रांसपोर्टेशन किया जाता है उसका एग्रीमेंट का कॉपी लिया जाता है, वो भी मेरे साइन से लिया गया है। और जितने फेर फार का इन्होंने कंप्लेंट किया है, संभाजी कामले ने किया, और ये फेर फार का अभी तक निबंधक ने ऑर्डर दिया नहीं है। खाली ये फेर फार करके छोड़ दिया, निबंधक ने ऑर्डर दिया नहीं है। और उसके बाद मेन मुद्दे पे आइए, अभी एक लास्ट मुद्दा है, ये हमारे ट्रांसपोर्टेशन संबंधी पे। रघु भाई आइए ना, अभी लास्ट मुद्दा है एकदम, आइए ना विजय, बैठने दे उसको, बैठने दो। ये हमारा रेस्टिंग का ट्रांसपोर्टेशन के ऊपर से है। अभी रेस्टिंग का ट्रांसपोर्टेशन जितना है बॉम्बे एमआर में 5 रीजन है, 5 एमआर का ट्रांसपोर्टेशन का मुद्दत खत्म हो गया है। 3-3 महीना गवर्नमेंट एक्सटेंशन देके चला रहा है, अब वो मुद्दत खत्म हो गया। पर वो मुद्दा में हमारा मांगनी है, जब से ये टेंडर सिस्टम चालू हुआ है 2017 का जो जीआर जैसा था वैसा ही फिर से किया जाए। क्योंकि अब के ये लोग ने पहला मुद्दा इनका ये है कि जो संस्था अभी 3 साल से काम कर रही है, गवर्नमेंट का माल अन्य धान उठा रही है, ये टेंडर में क्लॉज डाला गया खाली वही टेंडर भर सकते हैं और महाराष्ट्र में कोई भी टेंडर भर सकता है। ये एकदम गलत है। आज जो संस्था के ऊपर किसी पे एफआईआर हुआ है, किसी पे कंप्लेंट हुआ है, किसी का क्या, फिर वही लोग गुंडे लोग भरेंगे। जैसे अनिल गुप्ता है, एप्रीजन पे हुआ है, एप्रीजन सस्पेंड हो गया है, आज उसका कितना कार्रवाई का क्या हुआ, उसके ऊपर कार्रवाई नहीं हुआ है, निलंबित करने का आदेश हो के सब उसका इंक्वायरी बैठने का, मगर आज भी वो एप्रीजन का कॉन्ट्रैक्ट चालू है। हाँ, ये ओपन टेंडर है पर इसको क्लोज करके रखे हैं। तो हमारा अभी जो टेंडर आने वाला, हमारा यही मांगनी है, ये जो 3 साल का विहिप का मुद्दा है, ये 3 साल जो काम किया उन्हीं को दिया जाए, ये मुद्दा निकाला जाए। क्यों कि अगर वो मुद्दा रखा जाएगा, मंत्रालय के जो ऑफिसर है ये इनके मिली भगत से जीआर में ये लोगों ने डाला है। हमारा सीएम, महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस साहब और अन्य नागरिक श्री छगन भुजबल जी से मांगनी है, ट्रांसपोर्टर की तरफ से भी, कि जो ये पहला 2017 में जब रेसलिंग का टेंडर आया था उसमें क्लॉज था कोई भी टेंडर भर सकता है, जिसके पास गाड़ी की क्षमता हो, जिसके पास अनुभव हो वो आके भर सकता है, जिसके पास बैलेंस शीट जिस हिसाब से रहता है जो गवर्नमेंट देती है डिपॉजिट भर के वो भर सके। पर ये क्लॉज निकाला जाए कि जो 3 साल काम किया वही, आज ये लोग 36 महीना 3 साल ये किए, 6 महीने का एक्सटेंशन हो गया है, इनका 42 महीना, तो दूसरा कोई ये क्लॉज में बैठेगा नहीं। ये इनका चाल है सरासर, मंत्रालय के ऑफिसरों से मिलकर इन्होंने जीआर में डाला है कि दूसरा कोई टेंडर ना भरे। हमारा सबसे पहली मांगनी ट्रांसपोर्टर की तरफ से, यूनियन की तरफ से कि भाई ये मुद्दा निकाल के जो भी ट्रांसपोर्टर में इसमें सक्षम बैठे वो उसको टेंडर दिया जाए, और जो जिस संस्था के ऊपर कुछ भी एफआईआर वो लाएगा उनको टेंडर भरने की परवानगी न दिया जाए, उसमें यह डाल के जीआर करके टेंडर निकाला जाए और दुकानदारों को जो सपोर्ट जो जीआर में हिसाब से वो हिसाब से दिया जाए। और बिन
पहुंच बिन पैसा के पहुंच से दिया है। जो टेंडर जो ट्रांसपोर्टर ने दुकानदारों से पैसा मांगा उसके ऊपर कार्रवाई की जाए और दुकानदारों को भी सुनवाई की जाए। ये मेरा प्रमुख मांगनी है। फाइट जनता फाइट करते हैं